नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण सिंह राशीच्या लोकांना मिथुन राशीतील गुरुचं गोचर कसं जाणार आहे आणि आगामी 1 वर्ष या लोकांना कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला या गुरुविषयी थोडी माहिती देतो म्हणजे हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। आपल्याला माहितच आहे की 9 ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय शुभ असा ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। सर्व किंवा प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते आजही पाहिलं जातं। पत्रिकेतील किंवा कुंडलीतील गुरु हा पंचम, नवम आणि दशम स्थानाचा मालक असल्यामुळे आपण गुरुवरनं व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाई साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि पैसा इत्यादी सगळ्या गोष्टीचा विचार करतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची, भाग्याची साथ म्हणजेच गुरु असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत इत्यादी सर्व लोके हे गुरुच्या प्रभावाखाली येतात। गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सरासरी 1 वर्ष लागतं, म्हणजे गुरु एका राशीमध्ये 1 वर्ष राहतो। गुरुचं गोचर कसं असतं तर गुरुचे गोचरीने जेव्हा तुमच्या चंद्र राशीला भ्रमण 2, 5, 7, 9 आणि 11 अशा स्थानातून होतं तेव्हा ते अतिशय शुभ फलदायी ठरतं। या उलट चंद्र राशीला जेव्हा गुरु 4, 8, 12, 3 आणि 6 येतो तेव्हा तो अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक जातो, लक्षात घ्या। असा गुरु 14 मे 2025 रोजी वृषभ या राशीतून मिथुन या बुधाच्या म्हणजे शत्रूच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि तेथे तो गुरु हा 1 जून 26 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत या मिथुन राशीतील गुरुची सिंह राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला आता सांगणार आहे ह्या बेसिक माहितीनंतर। तर सुरू करूया आपण सिंह राशीला हे गुरुचं गोचर कसं असेल, लक्षात घ्या। 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत सिंह राशीला गुरु 11वा म्हणजे राशीच्या लाभस्थानातून जाणार असल्याने हा गुरु सिंह राशीच्या लोकांना नानाविध लाभ करून देणारा आणि अतिशय शुभ फलदायी जाणार आहे। का तर आपल्याला माहीत आहे की लाभस्थानातून कोणत्याही ग्रहाचं भ्रमण हे उत्तम आणि लाभदायीच असतं। या नियमाप्रमाणे हा 11वा गुरु सिंह राशीच्या लोकांना छप्पर फाडके यश देणार हे नक्की। मात्र गुरु उत्तम जरी असला, गुरुचं गोचर जरी उत्तम असलं तरी सिंह राशीला आत्ता अष्टमातून सुरू झालेलं शनीचं गोचर म्हणजे अष्टमातला शनी म्हणजे शनीची पनोती या लोकांना प्रतिकूल सुरू आहे। त्यामुळे या 8व्या शनीमुळं किंवा शनीच्या पनोतीमुळे सिंह राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि करिअरमध्ये त्रास होणं संभवतं। थोडक्यात शनीच्या पनोतीमुळे या 11व्या गुरुची फळे माझ्या अभ्यासाप्रमाणे म्हणावी तेवढी जोरदार किंवा अतिशय चांगली मिळतीलच असं नाही। मात्र बुडत्याला काठीचा आधार या उक्तीप्रमाणे या लाभातील व बलवान गुरुमुळे जानेवारी 23 पासून सुरू असलेली शनीच्या पनोतीपासून किंवा मार्च 2025 पासून सुरू असलेल्या शनीच्या पनोतीचा त्रास हा 15 मे नंतर थोडा कमी होईल किंवा याची तीव्रता कमी होईल असं दिसतं। ही एक जमेची बाजू या राशींसाठी राहील। म्हणजे या गुरुमुळे या लोकांच्या मानसिक स्थितीमध्ये बराच फरक पडेल। मानसिक स्थिरता आणि शांतता या लोकांना मिळेल। काहींना केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल आणि हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल। सिंह राशीला किंवा लग्नाला जर आपण गुरुचा विचार केला तर गुरु हा पंचमेश आणि अष्टमेश या दोन्ही पैशाच्या स्थानाचा धनस्थानाचा मालक आहे। पंचम आणि अष्टम स्थान, पंचमेश आणि अष्टमेश या 2 पैशाच्या स्थानाचा मालक होऊन हा लाभ स्थान एक आर्थिक लाभ करून देणारं स्थान आहे। अशा लाभ स्थानामध्ये हा गुरु येत असल्यामुळे या लोकांना आता या येणाऱ्या 1 वर्षामध्ये कमी श्रमातील पैसा भरपूर मिळणं किंवा अचानक धनलाभ होणं या काळात होण्याची शक्यता आहे। विशेषतः शेअर्स, सट्टा, लॉटरी, ट्रेडिंग या माध्यमातून पैसा मिळेल। म्हणजे बुद्धी, कला, विद्या याच्या जोरावर या लोकांना पैसा मिळेल। मात्र अष्टमेश जेव्हा लाभस्थानामध्ये येतो तेव्हा मात्र त्रासदायक असतो। त्यामुळे 1 जून 26 पर्यंत सिंह राशीच्या काही लोकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील। आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहील आणि त्यातून त्यांना मनस्ताप होणं संभवतो। लाभस्थानामध्ये मिथुन रास बलवान ठरते आणि अशा बलवान राशीमध्ये गुरुसारखा ग्रह येत असल्यामुळे या लोकांना आता व्यवसायातून चांगले लाभ होतील। आर्थिक बाबतीत त्यांना चांगली फळे मिळतील। विशेषतः हा गुरु नोकरी व्यवसाय दृष्टीने चांगली फळे देईल। मात्र अष्टमेशहून लाभ या नाशक स्थानात येत असल्याने काहींना मधुमेह, फुफ्फुसाचे विकार, ब्लॉकेजेस, किडनीचे विकार, लघवीचे विकार, फुफ्फुसाचे विकार इत्यादी होण्याची शक्यता राहील किंवा या आजारामध्ये वाढ होईल। त्यामुळे ह्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल असं दिसतं।
या बेसिक माहितीनंतर आपण सविस्तर जर विचार केला तर सिंह राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं जाईल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. क्रमाने आपण एका गोष्टीचा विचार करून सुरू करूया. सिंह राशीच्या लाभ सणात म्हणजे 11व्या सणात गुरु येत असल्याने हा गुरु या लोकांना आता नशिबाई साथ, भाग्याची साथ उत्तम देणार आहे. यांची आता रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये विनायास मोठं यश मिळेल. मुख्य म्हणजे लाभातील गुरु या लोकांना नानाविध मार्गाने मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल. थोडक्यात हा गुरु शनीच्या पनोतीचा त्रास 1 वर्ष तरी कमी करणारा असेल असं दिसतं. या लोकांची आता एखादी मोठी इच्छापेक्षा महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. विशेषतः बऱ्याच दिवसापासून घर, वाहन, वास्तू, प्लॉट, सोने इत्यादी खरेदीचे स्वप्न आता हा गुरु नक्की पूर्ण करेल. मुख्य म्हणजे या गुरुमुळे आता नोकरी व्यवसायामध्ये अडचणी कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता येईल. त्यामध्ये यश आणि पैसा मिळेल. तर काहींना नवीन नोकरी मिळणं, तर काहींची व्यवसायामध्ये प्रगती होणं संभवतं. काहींना नोकरीमध्ये पगारवाढ होणं, प्रमोशन मिळणं अशाही गोष्टी घडू शकतात. काहींना लघु उद्योग, शेती यामधून मोठं उत्पन्न मिळेल. उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल. मात्र असं असलं तरी व्यवसायामध्ये फार मोठं धाडस करू नये. जास्त कर्ज काढणे, व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणे की नवीन एखादा मोठा व्यवसाय टाकणे ह्या गोष्टी टाळा. कारण शनीची पनोती व्यवसायासाठी फार प्रतिकूल जाणार आहे. लक्षात घ्या, आर्थिक ब्लॉक करणारी पनोती आहे. या गुरुमुळे भावंडे, मित्रमैत्रिणी, सुनाजावांचं सुख उत्तम मिळेल. त्यांच्याकडून आर्थिक लाभ चांगले मिळतील. त्यांचे सहकार्य, मदत तुम्हाला चांगली मिळेल. या काळात मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर तुम्ही आनंदात आयुष्य घालवा की आनंदात काळ जाईल. लाभातील गुरु काहींना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल की यश देईल. काहींना स्त्री सुख उत्तम मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. त्यातून सुख समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांचा विचार केला तर लाभातला गुरु हा विद्यार्थ्यांना मोठं यश देणारा, शिक्षणासंबंधी सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल. परीक्षेमध्ये किंवा शिक्षणामध्ये या लोकांना यावर्षी मोठं यश मिळेल. अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. काहींना इच्छित ठिकाणी त्यांना जिथं हवं तिथं ॲडमिशन मिळण्याची शक्यता राहील. विवाहोत्सुक मुलामुलींचा विचार केला तर त्यांचे आता विवाह जुळतील आणि विवाह पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचं सुख लाभेल. संततीचा उत्कर्ष किंवा प्रगती या काळात होणं संभवतं. मुख्य म्हणजे लाभातील गुरुमुळे या लोकांची आता मानसिक स्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे सुख समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. मानसिक अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता हा गुरु बऱ्याच अंशी कमी करेल. वरील सर्व शुभफळे 15 मे 25 ते 1 जून 26 पर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील. मात्र शनीची पनोती प्रतिकूल सुरू असल्याने ही फळे तुम्हाला परफेक्ट आणि जोरदार मिळतील याची शक्यता फार कमी आहे. लक्षात घ्या. आणि विशेषतः 1 जून 26 नंतरचा पुढचा काळ जो आहे 1 जून 26 ते फेब्रुवारी 28 पर्यंत काळ मात्र या लोकांना अतिशय प्रतिकूल आणि मनस्तापदायी जाणार हे लक्षात घ्या. त्याचा विचार करून किती कर्ज काढणं, व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवणं याचा विचार करा तुम्ही. 1 जून 26 नंतर या लोकांना फेब्रुवारी 28 पर्यंत दुःख, मनस्ताप, अनारोग्य, नुकसान, वैवाहिक कलह, स्त्री वियोग, आर्थिक अडचणी, प्रचंड मानसिक त्रास होणं, मनस्ताप होणं, डोकेदुखी होणं इत्यादी फळे तुम्हाला मिळतील. चंद्रावरून केतूचं गोचर अतिशय डोकेदुखी ठरवणारं जाणार आहे. सप्तमातल्या राहूचं गोचरही प्रतिकूल आहे. वैवाहिक जीवनामध्ये भयंकर त्रास होऊ शकतो. थोडक्यात आर्थिक, वैवाहिक आणि कौटुंबिक बाबतीत हे गोचर तुम्हाला 1 जून 26 नंतर जास्त त्रासदायक असणार आहे. लक्षात घ्या. वरील अशुभ फळे विशेषतः ऑक्टोबर 2025 ते 4 डिसेंबर 25 या काळात मिळतील. त्याचबरोबर 1 जून 26 ते नोव्हेंबर 26 या 6 महिन्यात प्रकर्षाने जास्त मिळतील असं मला वाटतं. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कायद्याचं पालन करावं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आता विचार केला तर हे गोचर ह्या लोकांना तसं गुरुचं गोचर चांगलं आहे. मात्र शनीचं गोचर प्रतिकूल असल्यामुळे, राहू केतूचं गोचर प्रतिकूल असल्यामुळे जर तुम्हाला गुरुची फळं चांगली हवी असतील तर उपाय म्हणून तुम्हाला मी सांगतो, या लोकांनी नित्य शनी उपासना करा. रोज शनी मंत्राचं, शनी स्तोत्राचं पठण करा. दर शनिवारी उपवास करा. शनी मारुतीचं दर्शन घ्या. शनीला तेल अर्पण करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करा. हे जर तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला शनीच्या पनोतीचा त्रास कमी होऊन गुरुची शुभफळे तुम्हाला प्रकर्षाने मिळतील असं मला वाटतं. हे गोचर तुम्हाला समजलं असल्याची अपेक्षा करतो. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपला व्हिडिओ मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना शेअर करा विसरू नका.
ज्यांना माझ्याकडून मार्गदर्शन ऑनलाईन हवं असेल त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण पुढची रास म्हणजे कन्या राशीला हे मिथुन राशीतील गोचर, गुरुचं गोचर कसं जाईल मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.